हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर चला, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात मी आपला दरवाजाचा उंबरठा असतो तर तो उंबरठा धुवून घ्यायचा स्वच्छ. आणि आता दारासमोर आपल्या उंबराचं झाड आहे तर मी उंबराच्या झाडालाही पाणी घालते आणि तुळशीलाही पाणी घालते आणि मग देवपूजेला सुरुवात करते. तर मी सर्वात पहिल्यांदा मला सवय झालेली आहे की पहिल्यांदा उंबरठ्यावरती पाणी घालायचं आणि उंबरालाही एक तांबे पाणी घालते आणि त्यानंतर मग तुळशीला, आणि तुळशीची देवपूजा बाहेरची पाणी वगैरे घालून झाल्यानंतर मग आपली देवपूजेला सुरुवात करायची. आणि उंबरठ्यालासुद्धा रोजचे रोज म्हणजे पाणी घातल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं आणि आपल्या उंबरठ्यावरती जी निगेटिव्ह एनर्जी असते रात्रभराची तर ती निघून जाण्यास मदत होते. तर मी न चुकता आपल्या उंबरठ्यावरती पाणी घालते आणि त्यानंतर छोटीशी एक रांगोळी काढायची. आणि रांगोळीचंही महत्त्व खूप आहे का, तर आपल्या दारासमोर रांगोळी काढल्यानंतर जी आपल्या घराला वाईट नजर लागत असेल कोणाची तर ती नजरेपासून रांगोळीसुद्धा आपली सुरक्षा करते. तर आपण दारात छोटी का होईना पण रांगोळी काढावी आणि तुळशीपाशी रांगोळी काढावी, अशी मी खूपदा असं वाचलेलं आहे. आणि मी सुद्धा एक ब्लॉगमध्ये म्हणजे शॉर्ट ब्लॉगमध्ये सुद्धा टाकलेलं आहे रांगोळीचे महत्त्व. आणि आपली स्वामी समर्थांची रांगोळीसुद्धा आठवड्याभराची आहे तर ते तुम्हाला मी नक्की तुमच्यावर शेअर करेल का. तर रांगोळीचे खरंच खूप असंख्य असे फायदे आहेत. तुम्ही गुगलवर नक्की सर्च करून पहा. अजून खूप अशी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करील. आणि माझ्याकडेही स्वामी समर्थांची आठवड्याभराची रांगोळीचं आहे तर मी तुमच्यावर नक्की शेअर करेल. आणि आता बघा, मी पूजा वगैरे झाली त्यानंतर मी लक्ष्मीची पावलं वगैरे काढून घेते. आणि आता हातांना रोजची सवय झालेली आहे लक्ष्मीची 2 पावलं काढायची. आणि आपल्या दारासमोरही फक्त मोठी नाही रांगोळी काढली तरी 1-2 पावलं काढायला विसरायचं नाही. तर न चुकता मी दारासमोरही काढत असते. रांगोळी काढल्यामुळे देवघरही खूप सुंदर दिसतं आणि आपल्यालाही खूप सकाळ सकाळ असं एकदम प्रसन्न वातावरण तयार होतं. म्हणून आपण दारासमोर आणि आपल्या देवघरासमोर रांगोळी काढायला विसरायचं नाही. तर रांगोळी वगैरे काढून झालं, देवपूजा ही झाली माझी. आणि त्यानंतर आता तुम्ही सगळ्यांनी स्वामींचे दर्शन घ्या आणि स्वामी कसे दिसतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर स्वामींचे ड्रेसचेही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवले होते. तर हे स्वामींचा ड्रेस वगैरे मी घरीच शिवलेलं असतं. तर दिसायला खरंच खूप स्वामी छान दिसतात ड्रेस घातल्यानंतरही. आणि अशी स्वामींचं एकदम पाहिल्यानंतर मन प्रसन्नच होऊन जातं. तर मी असे स्वामींचे छान असे ड्रेस शिवलेले आहेत आणि बसायलाही आसन शिवलेले आहेत. म्हणजे छोट्या पाटावरतीच एक आसन शिवते मी लगेच. आणि जे आपले ब्लाऊज पीसचे कपडे राहतात ना त्या कपड्यापासूनच शिवलेले आहेत. दिसायला खूप सुंदर दिसतं. आणि जे आपलं नारळ ठेवलेला होता कुलस्वामिनीचा तर त्याला एकदम झाड असं व्हायला लागलेलं आहे. ते एक कोंब फुटलं होतं आणि त्यानंतर झाड बरंचसं मोठं झालेलं आहे. आता मी कुणाला तरी लावायला देणार आहे ते. आणि त्यानंतर मशीन वगैरे लावून घेतली. देवपूजा झाल्यानंतर लगेच सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि परीचा शनिवार होता त्यामुळे परी आंघोळ वगैरे करून गेली होती लवकर. आणि ती आल्यानंतर मी तोपर्यंत मशीन लावून घेतली ती बाकीची माझी किरकोळ कामावरली ती. आणि परी आल्यानंतर परीलाच मी चपात्या लाटायला सांगितल्या आणि परीने तोपर्यंत चपात्या बनवत तोपर्यंत मी माझी बाकीची राहिलेली कामं आवरली. आणि मग किचन वाटा तिने आवरून ठेवला. आणि चपात्या झाल्या की मग मी लगेच भांडी वगैरे मी घासून घेतली आणि मग ती अभ्यासासाठी बसली होती. आणि आज जास्त काही रुटीन नसणार आहे का, तर मला खूप शिलाईचं काम पेंडिंग पडल्यामुळे मी आता शिलाईचं कामाला कटिंगसाठी बसणार आहे. आणि आज जरा दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंगला सुरुवात केली. आणि 1-2 ब्लाऊज शिवले मी 4:30-5 वाजेपर्यंत. आणि मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तर आज जास्त काही रुटीन दिलं नाही तुम्हाला का, तर मला खूप दगदग झाल्यामुळे आळस आल्यागत झालं आता. आणि बरेच दिवस झालं ब्लाऊजचं एकदा 2-3 दिवस गॅप पडला तर परत शिवण्याची इच्छाच होत नाही खरं तर. आणि मग आणि शिवही राहू शकत नाही आपण, असं होतं. तर आता चला, आपल्या कामाला तर सुरुवात करावीच लागणार आहे. तर मग मी सगळी भांडी वगैरे देवपूजेची भांडी सगळी घासून घेतली आणि मी मटकी भिजायला टाकली होती. तर अशी भिजून झाल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची. आणि चाळणीत काढल्यानंतर मग अशी छान अशी त्याला कोंब येतात. तर एक खाली पातेलं ठेवलेलं आहे मी आणि त्यावरती झाकण लावून ते ठेवून द्यायची का, तर कपड्यामध्ये बांधल्यानंतर खूप खराब असा वास येतो. आणि आता ही परीची भांडी घासतात आहे तर ती 4ची भांडी आहे का, तर दुपारपर्यंत त्यांनी परत काय ना काहीतरी बनवून खातात आणि त्यामुळे परत भांडी होतात. तर परी 4च्या आता डायरेक्ट सकाळचं रुटीन झाल्यानंतर तुम्हाला मी 4पासूनचं 6 वाजेपर्यंतचं रुटीन सांगणार आहे का. आता परीने चहा पाण्याची भांडी वगैरे घासून घेतली
आणि माझं ब्लाऊज कटिंगचं काम चालू होतं आणि परीने सगळ्यांना चहा वगैरे बनवून दिला आणि मी मग 1-2 ब्लाऊज शिवून घेतले 6 वाजेपर्यंत. तर आता कटिंग चालू होती माझी. तर कटिंग झाल्यानंतर ब्लाऊज शिवायला बसले आणि लगेच 1-2 ब्लाऊज झाल्यानंतर मग आपला संध्याकाळचा स्वयंपाक होताच. आणि आता 2-3 दिवस ब्लाऊज शिवण्यातच जाणार आहेत भरपूर, का तर खूप पेंडिंग कामं पडलेली आहेत. का तर माहेरीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, देवदेवाचा ब्लॉग होता. तर त्यामुळे मी माहेरी गेले ते 2-3 दिवसासाठी आणि बरंच इकडं-तिकडं जाण्यात वेळ झाला आणि परीने चहा बनवून दिला होता सगळ्यांना. तर परीचे पप्पा हे आम्ही सगळे चहा प्यायला तुम्हाला म्हणतात आणि सगळ्यांचं चाललं होतं चहा-पाणी. परी चहा बनवून सगळ्यांनी आम्ही बसून चाललो होतो चहाची पार्टी. तर तुम्ही चहा प्यायला या. आणि चहा वगैरे घेतल्यानंतर परत राहिलेले ब्लाऊज मी कटिंग करण्यासाठी घेतले होते आणि बरेचसे ब्लाऊज कट करून ठेवले होते मी. तर तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवीन मी आता ब्लाऊज किती कट करून ठेवले होते. आणि गुलाबी कलरचे 2 ते 3 ब्लाऊज होते, त्यामुळे गुलाबी कलर जास्त कट करताना तुम्हाला दिसत असेल. एकाच कस्टमरचे होते, पण थोडासा कलर जरा थोडासा डिफरंट होता. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर मी आता डोसे बनवणार होते आणि इडलीही बनवणार होते. तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.